पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजेच पिंपळनेर शहर. या शहराला दररोज लाखोंची आर्थिक उलाढाल होत असते आणि नगरपालिकेला नागरिकांकडून लाखोंचा महसूल मिळत असतो. परंतु शहरातील नागरिकांना न मिळणाऱ्या मूलभूत सुविधा आणि पिंपळनेर शहरातील नागरिकांना होणाऱ्या समस्यांच्या त्रासाबद्दल दुर्लक्ष करणारे नगर परिषदेचं प्रशासन आणि अधिकारी यांच्या विरोधात संपूर्ण पिंपळनेर शहरातील नागरिकांचा संताप व्यक्त होतोय आणि उद्रेक होण्याची परिस्थिती निर्माण होतीये. याचाच एक भाग म्हणून शहरातील मुख्य रस्त्यावर बऱ्याच दिवसांपासून दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहताना दिसतंय. शहरातील ठिकठिकाणी चौकात घाणीचं साम्राज्य पसरलंय. दुर्गंधी सुटल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. पथदिवे देखील बंद आहे. याचाच एक भाग म्हणून संतप्त नागरिकांनी आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी मिळून पिंपळनेर नगर परिषदेच्या कार्यालयाला कुलूप लावून कार्यालय कुलूप बंद करत निषेध केलाय. नगर परिषद प्रशासनानं नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करून निर्णय घ्यावा, अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचं जनआंदोलन केलं जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय. यावेळी पिंपळनेर शहरातील व्यापारी आणि नागरिक तसेच भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, पिंपळनेर.